काळ होता जेव्हा ठाण्यातल्या एका साध्या लहानशा खोलीत काही सेवेकऱ्यांनी केवळ श्रद्धेच्या आधारे सुरू केली स्वामी सेवा. ना दिखावा ना प्रसिद्धी, फक्त अंतकरणातील भक्ती आणि स्वामी समर्थ यांच्यावर अटळ निष्ठा. आज त्याच सेवेने घेतले आहे एक दिव्य रूप, एक भव्य तेजस्वी मठ. हा केवळ मठ उभारण्याचा प्रवास नाही, हा आहे प्रत्येक भक्ताच्या मनातील श्रद्धेचा, समर्पणाचा आणि संकल्पाचा जिवंत इतिहास. चला आपण साक्षीदार होऊया या अद्भुत प्रवासाचा. श्री स्वामी समर्थ मठ ठाणे तिथे स्वामींचे कार्य अखंड चालू आहे आणि भक्तीचे सामर्थ्य आपल्याला दररोज नव्याने प्रेरणा देते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी चंद्रकांत मेस्त्री आपल्या लाडक्या YouTube चॅनलवर मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट सेक्शन मध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईबचं लाल बटन दाबायला मात्र विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा. तसेच जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओची लिंक आपल्या इतर मित्रमंडळींना तसंच स्वामी भक्तांना शेअर करा. तर चला मित्रांनो, आज आपण श्री स्वामी समर्थ मठ ठाणे येथे मठाची माहिती घेऊया. हे कार्य स्वामींचे, विश्व कल्याणाचे आणि आपल्या सर्वांचे या एका मंत्राने प्रेरित होऊन ठाण्याच्या एका छोट्याशा खोलीत सन 2011 मध्ये सुरू झाला एक स्वप्नवत प्रवास. स्वप्न होतं श्री स्वामी समर्थ सेवेचे बीज रुजवण्याचं, भक्तांच्या अंतःकरणात श्रद्धेचा दीप पेटवण्याचं. तेव्हा मोजक्याच सेवेकऱ्यांनी त्या छोट्याशा खोलीतून आरंभ केला. कोणालाच कल्पना नव्हती की ही छोटी ठिणगी एक दिवस भक्तीच्या ज्वालेसारखी प्रज्वलित होईल. स्वामींच्या उपासना, सामूहिक साधना आणि आनंदाने साजरे होणारे उत्सव, या सगळ्या सेवेमध्ये हे सेवेकरी इतके रमले की वेळेचं भानही सुटलं. थकवा, अडचण, मर्यादा ह्या शब्दाने त्यांच्या वाटा ओलांडल्याच नाही. हे सेवेचं पवित्र वृक्ष जसं वाढत गेलं तसं भक्तांचं सावलीसाठीचं आकाशही विस्तारित केलं. त्या खोलीनंतर ते सगळे जमले एका बिल्डिंगच्या टेरेसवर, जिथे प्रत्येक उपासना एक नवा अनुभव देऊन जायची. पण स्वामींचं कार्य इतकं विशाल की ती जागाही लवकरच अपुरी वाटू लागली. मग पुढे स्थानिक हॉल आणि काही वर्षातच उत्सव थेट मोकळ्या मैदानावर. पाऊस असो, उन्हाळा असो, सेवेकरी आणि भक्तांचा ओघ कधीच थांबला नाही. कारण हे कार्य केवळ उत्सवाचं नव्हतं, हे होतं स्वामींच्या उपस्थितीचं जिवंत प्रमाण. आणि हळूहळू प्रत्येकाच्या अंतर्मनात एक विचार ठाण मांडून बसला, आपल्या स्वामींसाठी एक आपलं स्थान हवं, आपला मठ हवा. हा विचार एका मनात नव्हता, तो होता सर्वांच्या हृदयात. आणि म्हणूनच त्या सामूहिक इच्छेला रूप आलं. सेवकांच्या निष्ठेच्या, परिश्रमाच्या आणि स्वामींच्या कृपाशीर्वादाच्या रूपाने. आणि अखेर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्याच्या पुण्यभूमीत प्रगट झाला श्री स्वामी समर्थ मठ. हा मठ केवळ एक वास्तू नाही, हा एक भावनिक धागा, सेवेने विणलेला, श्रद्धेने बांधलेला आणि भक्तांच्या प्रेमाने पोचलेला. हे कार्य स्वामींचं आहे, विश्व कल्याणासाठी आहे आणि आपणा सर्वांचे आहे. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ भक्तपरिवार संस्था ठाणे रजिस्टरमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. 2011 रोजी आपण स्वामी महाराजांच्या सेवेला सुरुवात केली. त्यावेळेला आपण अष्टमी निवासमध्ये एका रूमपासून सुरुवात केली. अगोदर रूममध्ये सेवा व्हायची. काही वर्षानंतर आपण ती टॅरेसवरती स्वामी महाराजांची सेवा करायला लागलो आणि सेवा म्हणजे उत्सव आपण तिथे साजरे करायला लागलो. पण काही वर्षानंतर परत आपल्याला ते जागा कमी पडू लागली. मग त्यामुळे आपण खाली एका हॉलमध्ये उत्सव घ्यायला लागलो. त्याच्यानंतर आपण एक मैदान होतं, त्याच्यामध्ये गेली 5 वर्ष आपण उत्सव करतोय. आता हे सर्व करत असताना आपल्याला कसं होतं की जेव्हा
नित्य जेव्हा स्वामी महाराजांची आरती होते किंवा उत्सव होते तेव्हा लोकांना जेव्हा दर्शनाला वरती यायचे, कारण आता आपला जो मठ होता आणि जो आहे तो वरती 5व्या मजल्यावरती आहे, त्यामुळे वयस्कर लोकांना, प्रेग्नेंट स्त्रियांना, अपंग लोकांना इच्छा असूनही तिथे येऊ शकत नव्हते. त्यामुळे सर्व स्वामी भक्तांची अशी इच्छा होती की स्वामी महाराजांचा मठ कुठेतरी ग्राउंडला, तळमजल्याला असा व्हावा की जिथे सर्व स्वामी सेवेकऱ्यांना सेवा करता यावी स्वामी महाराजांच्या दरबारामध्ये. हे सर्व करत असताना 3 महिन्यापूर्वी ही वास्तू जी तुम्ही पाहताय खरेदी केली आणि त्यानंतर इथे मठाचं काम चालू केलं. आता मठाचं काम जे चालू केलं हे 3 महिन्यापूर्वी केलेलं आहे आणि 3 महिन्यापासून काम करून आता 25 तारखेला आपण इथे उदक शांती, त्याच्यानंतर 26 तारखेला स्वामी महाराजांची प्राणप्रतिष्ठा, वास्तुशांत असं केलं. आणि आता जो उत्सव आहे आज आणि काल जो गुढीपाडव्याचा जो उत्सव झाला त्याच्यामध्ये स्वामी महाराजांची पालखी जी भव्य मिरवणूक आपण पूर्ण परिसरामध्ये केली होती. आणि आज स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे, तर याच्यासाठी सकाळी आपण स्वामी चरित्र सारामृताचे सामूहिक पठण जवळजवळ 70पेक्षा जास्त स्वामी भक्तांनी एकत्र येऊन आपण इथे केलेले आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रथम तर 14 वर्षामध्ये स्वामी महाराजांनी प्रथम आपल्या भक्तपरिवार संस्थेतील माणसं घडवली आणि प्रत्येक मनुष्य हा सक्षम केला आणि त्यानंतर हे 14 वर्षांनी जवळजवळ कार्य संपन्न झालं. ह्या परिसरापर्यंत, ह्या मठापर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी मुलुंड किंवा ठाणे या दोन्ही मार्गावरून तुम्ही येऊ शकता. मुलुंडवरून चेकनाक्याची शेअरिंग रिक्षा भेटते. चेकनाक्याला उतरल्यानंतर तुम्ही 5 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर श्री स्वामी समर्थ मठ आहे. तसेच ठाण्यावरूनही लोकमान्य नगर किंवा किसन नगर अशी बस भेटते. त्या बसने तुम्ही ऑटोमॅटिक बस स्टॉप किंवा चेकनाका या ठिकाणी उतरू शकता आणि तेथून 5 मिनिटाच्या अंतरावर हा श्री स्वामी समर्थ मठ आहे. कृपया सर्व स्वामी भक्तांना आव्हान करतो की जी नित्य सेवा आहे, नित्य आरती आहे, ह्याच्यामध्ये आपण येऊन समाविष्ट होऊ शकतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बल पाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्यवधूत हे स्मर्थगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वैर्भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आते विना कारणाने त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. उगाची बितोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे भारतांचा. आपण मागे बघतोय जो स्वामींचा मठ जो सर्वांसाठी सेवेसाठी उपलब्ध झाला. काल गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण त्याची सुरुवात केली. या मठाचे बांधकाम सुरू करण्यासाठी 26 डिसेंबर 2024 या दिवशी आपण नारळ फोडून या वास्तूला घडवण्यासाठी कार्य सुरू केले. स्वामींच्या आशीर्वादाने हा मठ तयार होण्यासाठी बऱ्याच अडचणी किंवा बऱ्याच अशा गोष्टी, म्हणजे आपण अडचणी नाही म्हणू शकत, बऱ्याच गोष्टींचा असा अडथळा निर्माण होत होता, पण त्यातून मार्ग स्वामींनीच काढला आणि त्या मार्गातूनच हा आता सुंदर मठ तयार झाला. या मठाच्या कामासाठी आपण विविध ठिकाणी आपल्या विभागातील 8 ते 10 ठिकाणी जवळजवळ स्वामींच्या देणगीसाठी, म्हणजे हा जो मठ आपण जो तयार केलेला आहे हा लोकांच्या सेवेतून, म्हणजे लोकनिधीतून जो पैसे जमा झाले त्याच्यातून हा मठ आपण तयार केलेला आहे.
आणि त्याच्यासाठी विभागात आपण बऱ्याच ठिकाणी असे स्टॉल लावले, लोकांना आवाहन केलं की बाबा तुम्ही या, एकत्र होऊया, आपण पैसे जे सदिच्छेने स्वतःच्या इच्छेने जे देऊ शकतात ते द्या. यथाशक्ती सर्वांनी मदत केली आणि त्याच्यातून हा मठ तयार झाला. आणि इथून पुढे जे कार्यक्रम असतील, जे काही सेवा असतील, ज्या मागच्या 14 वर्ष झाले सेवा सुरू होत, त्या सेवा इथून पुढे या मठामध्ये अशा सुरू राहतील. ठाणे शहराच्या गजबजाटात एक पावनस्थळ असं निर्माण झालं आहे, तिथे पाऊल ठेवलं की मन शांत होतं आणि आत्मा श्री स्वामी समर्थांच्या चरणी लीन होतो. हे स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ मठ ठाणे. मठाच्या प्रवेशद्वाराजवळच औदुंबराचे एक पवित्र गोष्ट आपल्या दर्शनाला येतं, जणू स्वामींच्या उपस्थितीची साक्षच. त्याच्या शेजारी आहे एक सुंदर तुळशी वृंदावन, जे भक्तीचं प्रतीक आहे. मठाभोवती फुलांनी केलेली आकर्षक सजावट आणि सुगंधित वातावरण आपल्या मनाला मंत्रमुग्ध करतं. लाकडी दरवाजांवर कोरलेली नाजूक नक्षी हे भक्तांच्या श्रद्धेचे आणि सेवा समर्पणाचं जिवंत उदाहरण आहे. मठात प्रवेश करताच समोर उभा असलेला गाभारा लक्ष वेधून घेतो. सुंदर लाकडी नक्षीकामाने सजलेला आणि त्यामध्ये विराजमान आहे आपल्या श्री स्वामी समर्थांची अत्यंत तेजस्वी तसबीर. त्याचसमोर दगडी पादुका आपल्या नजरेस पडतात, ज्यावर भक्त नतमस्तक होऊन स्वामींच्या कृपेसाठी प्रार्थना करतात. आणि त्याचबरोबर पंचधातूंनी साकारलेली स्वामींची अलौकिक मूर्ती, जणू साक्षात स्वामीच आपल्या समोर उभे आहेत असा अनुभव देतात. या मठात प्रत्येक गोष्ट, लाकडी दरवाजा आणि गाभाऱ्याचे कोरीव काम, सुगंधी फुलं, भक्तांची प्रार्थना आणि सेवा, हे सर्व काही एका महान संकल्पनेचा भाग आहे, स्वामी समर्थांच्या असीम कृपेचा. मठात होणारे उत्सव म्हणजे एकतर सर्वात मोठा उत्सव आपला स्वामी जयंती, गुढीपाडवा, त्यानंतर गुरुपौर्णिमा, शंकरबाबांची जयंती, असे उत्सव मठामध्ये होत राहतात नियमित. रोज 8 वाजता मठामध्ये आरती असते. सकाळी रविवारी सकाळी 8 ते 10 ही उपासना गेल्या 5 ते 10 वर्ष आपण कंटिन्यू आपली सेवा ही चालू आहे. आता इथून पुढेही मठामध्ये हे सर्व उत्सव कंटिन्युअसली चालू राहणार आहेत. जसं दादांनी सांगितले की 14 वर्षामध्ये स्वामींनी माणसं घडवली, म्हणजे 14 वर्ष का लागली, तर स्वामींना माणसं सक्षम करायची होती. आज माझ्या बाजूला हे साहिल म्हणून उभे आहेत, हे आता बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं काम करतात. स्वामीने त्यांना एवढं सक्षम केलं की आज ह्या मठाच्या बांधकामासाठी आपल्याला कुठलाही 1 रुपया त्यांना द्यावा लागला नाही. त्यांनी त्यांच्या स्वतःचा सेवा म्हणून फक्त मटेरियल याच्यामध्ये त्यांनी पूर्ण ही सेवा केलेली आहे. त्या बाजूला सुशांत साळुंके उभे आहेत आणि एक रणजित म्हणून आपल्यातले इलेक्ट्रिशियन आहेत दोघं. सर्व इलेक्ट्रिशियनचं काम तुम्ही बघता, हे सर्व त्या दोघांनी स्वतःच्या मेहनतीने केलेले, फक्त मटेरियल आपण त्यांना दिलेले. म्हणजे स्वामींनी स्वतः हे सर्व कार्य करून घेतलेले आहे. त्यांनी स्वतः माणसं तयार केलेली आहेत आणि त्यांनी स्वतः हे सर्व कार्य म्हणजे हे कार्य स्वामींचे विश्वकल्याण ते आपल्या सर्वांचे. आणि अशक्य शक्य करतील स्वामी या वाक्याचा वेळोवेळी त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी प्रचिती आणून दिलेली आहे. प्रत्येक माणूस या ठिकाणी असा एक दिला की त्यांनी सेवा म्हणून प्रत्येक गोष्ट केलेली आहे. या ठिकाणी समोर दिसतोय ते लाकडी नक्षीकामाने सजलेला गाभारा, जिथं स्वामींची तसबीर जिवंत अनुभूती आहे त्यांच्या सानिध्याची. तसबिरीच्या पायथ्याशी स्वामींच्या दगडी पादुका ठेवल्या आहेत, जणू भक्तांच्या जीवनातील प्रत्येक टोकावरील वेदना शोषून घेणाऱ्या. आणि समोर दिसतंय पंचधातूंनी साकारलेली अत्यंत देखणी मूर्ती, तेजस्वी समाधिस्थ, पण एकाच वेळी आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधणारी. डोळे मिटले तरी भासवावरती स्वामींची नजर आपल्यावरच आहे.
मठाच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच मन क्षणात स्थिर होतं आणि आत्मा अनाहूतपणे स्वामींच्या चरणी वागतो. हे काही केवळ एक जागा नाही, ही एक अनुभूती आहे, एक भक्तिभाव साकारलेली ऊर्जा आहे. गाभाऱ्याच्या एका कोपऱ्यात दत्त महाराज आणि धनकडूचे शंकर महाराज यांची तेजस्वी तस्वीर आहे. हे दृश्य पाहताना जाणवतं इथे प्रत्येक कोपरा अध्यात्माने भरलेला आहे. त्यासमोर कलश ठेवलेले आहेत, मंगल कलश, ते नवचैतन्याचे प्रतीक आहेत. त्याचबरोबर गाभाऱ्यात साग्र संगीताने सजलेले श्रद्धेचे दर्शन, सुकामेवा आणि फळांनी सजलेली अर्पणवेदी. ह्या सर्व वातावरणात एक गूढ शांतता आहे, पण त्या शांततेतच आहे भक्तीचा भरलेला गजर आणि त्यात आहे स्वामी समर्थ या नामाचा अखंड नाद. स्वामी
माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्याधरं तमेव सर्वं वन्दते नवाचा मदिरे नाविनाचा मातृत्या मातरो निर्मं समरवरस्मि नारायणानि समरणामि नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.